नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HGG इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो आपण टॉपिक घेणार आहोत तो थोडासा वेगळा टॉपिक आहे. कारण काही लेक्चर्स झाल्यानंतर आपण एक नॉन टीचिंग लेक्चर घेत असतो. त्याचा अर्थ असा की आपण जे शिकतो आहोत किंवा शिकवतो आहोत त्याचा उपयोग होतो आहे का, तसं सिंहावलोकन करतात. त्याचप्रमाणे की आपण जे टीचिंग केलेलं आहे ते विद्यार्थ्यांना समजतं आहे का, किंवा समजण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय प्रयत्न करायला पाहिजे, त्यासाठी आपण नॉन टीचिंग लेक्चर अधूनमधून घेत असतो. म्हणजे वेदर वी आर गोईंग इन राईट डायरेक्शन ऑर नॉट. तर विद्यार्थ्यांनी हे नॉन टीचिंग लेक्चर व्यवस्थित बघा. आणि आपण HGG इंग्लिश टीचर चॅनल कशासाठी आहे किंवा त्याचा आपण कसा उपयोग करून घेतला पाहिजे याचाही मुलांनी विचार करायला हवा. आज गेली 14-15 महिन्यापासून आपण व्हिडिओज करतो आणि ते यूट्यूबवर अपलोड करतो. याच्या मागचा हेतू असा की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मुलांना शिक्षणाचा लाभ घेता यावा आणि घरापर्यंत सेवा उपलब्ध व्हावी, हा याच्या मागचा हेतू आहे. तर विद्यार्थ्यांनी त्याचा पाहिजे तसा उपयोग करून घ्या. कारण आम्ही जे तुम्हाला शिकवतो आहोत हे आम्ही 25 वर्षात शिकलो आणि ते तुम्हाला देतोय म्हणजे ते एक व्हॅलिड असं नॉलेज आहे की कॅमेऱ्यासमोर अर्धा तास, पाऊण तास, 1 तास बोलणं म्हणजे काही सहज कोणी बोलत नाही. ते कॉन्क्रीट असं नॉलेज आहे आणि ते व्हॅलिड आहे आणि ते पाहणारा समाज आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बोलणं हे काही साधी गोष्ट नसते, त्याला प्रिपरेशन असतात, अनुभव असतो. अशा प्रकारे सर्व नॉलेज समाजाला दिलं जातं. तर घेणाऱ्याने त्याचं महत्त्व हे समजून घेतलं पाहिजे की इंग्रजी विषय शिकण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, किंवा अभ्यास कसा करावा, का फक्त चॅनल पाहावं, सबस्क्राईब करावं, न करावं, असं करा तसं करा. तसा आपला हेतू नाही की चॅनल हे त्याला आवडला असेल तरच तो सबस्क्राईब करेल किंवा त्याच्या जीवनामध्ये त्याचा काही युटिलिटी असेल आणि त्याच्यात खरंच काहीतरी चांगला एक प्रकारचं नॉलेज असेल, अनुभव असेल, सिम्प्लिफिकेशन केलेलं असेल, तर ते विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे ते शेअर करावं. आणि चांगल्या विद्यार्थ्यांनी जर शेअर केलं तर 5-25 जरी चांगले विद्यार्थी मिळाले तरी ते दुसरे हजारो विद्यार्थी जमा करू शकतात. कारण चांगली गोष्ट समजण्यासाठी सुद्धा अभ्यास लागतो मुलांना. कुठल्याही व्यक्तीला आपण सांगितलं की हे लेक्चर चांगलं आहे बघा, तर त्याचा त्याला अर्थ कळेलच असं नाही. चांगली गोष्ट ओळखण्यासाठी सुद्धा हुशार विद्यार्थी लागतात आणि थोडे चांगले विद्यार्थी जमा झाले तर अनेक विद्यार्थी जमा होऊ शकतात. तर आजचा लेक्चरचा विषय तोच आहे की विद्यार्थ्यांनी काय करायला हवं. बरीच मंडळी अशी असते की सहज काही मिळून जाईल बुवा असं. परंतु मित्रांनो, सहज काही मिळेल आयुष्यात अशा भ्रमात कोणीही राहू नका. कुठल्याही गोष्टी सहज मिळत नाही. त्यासाठी तपश्चर्या लागतं, डेडिकेशन लागते, वेळ द्यावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, यश अपयश यांना समोर जावं लागतं. त्यामुळे सहज काही मिळेल अशा भ्रमात कोणी राहू नका, हे मी सुरुवातीला सांगतो. आणि हे पॉईंट्स तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. असा हा आजच्या लेक्चरचा विषय. चला तर मग सुरू करूया नॉन टीचिंग लेक्चर. लेट अस बिगिन. पहिलाच आपला मुद्दा आहे की हाऊ टू स्टडी. अभ्यास कसा करावा. कुठलाही विषय असो, तो इंग्रजी असो, मॅथ असो, सायन्स असो, त्याला एक दिशा असायला हवी आणि त्या दिशेबरोबर आपण किती वेळ द्यायचा, तो विषय सोपा करून कसा शिकायचा, या गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे. आपल्या प्रयत्नांना एक डायरेक्शन पाहिजे, एक दिशा पाहिजे. वन शुड नॉट बी डायरेक्शनलेस. कोणी दिशाहीन असू नये. कुठलेही टार्गेट असेल त्याला एक दिशा असायला हवी की आपल्याला या दिशेला जायचं आहे, अशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे आणि किती वेळ करायचा आहे. इंग्रजी विषयाबद्दल बोलतो की इंग्रजी विषयाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर तुमचं वाचन रोज पाहिजे 15-20 मिनिटं मोठ्या आवाजाने, त्याचा उच्चार पाहिजे,
त्या धड्यातले शब्द तर पाठच पाहिजे. शब्दांवर प्रेम करा. शब्द असेल तर भाषा तुमची चांगली येईल. आणि क्रियापदं पाठ करा. ही भाषा शिकण्याची पहिलीच पायरी आहे. मोठ्याने वाचन, क्रियापद पाठांतर, नंतर मग आपण स्ट्रक्चर वगैरे शिकतो आणि स्पीकिंग प्रॅक्टिस करतो. या गोष्टी आहेत. कुठलाही व्यक्ती जर चांगला बोलणार असेल तर तो या पद्धतीने गेलेला असतो. त्यामुळे ही पद्धत तुम्ही फिक्स करून घ्या की जो धडा झाला, सेमीचा असो, मॅथचा असो, सायन्सचा असो, त्याचे शब्द तुमचे पाठच पाहिजे आणि वाचन हे मोठ्याने झालं पाहिजे त्या धड्याचं. त्याच्यातले नंतर मग काही लँग्वेज स्किल असेल, काही महत्त्वाचा भाग असेल, तो त्याच वेळेस झाला पाहिजे. तर ही पद्धत एक चांगली आहे अभ्यासाची. आणि साधारणपणे थोडे थोडे करून आपण खूप शब्दांपर्यंत पोहोचू शकतो. असा हा पहिला मुद्दा होता. नंतर व्हॉट टू स्टडी, की आपण जीवनामध्ये काय अभ्यास करायचा. की आता या शतकामध्ये ज्ञानाचा स्फोट झालेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रे समोर आली आणि अनेक प्रकारचं नॉलेज आहे. समाजामध्ये, बाजारामध्ये पुस्तकं आहेत, मल्टीमीडिया आहे, सर्व आहे. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचं टार्गेट आणि त्याची दिशा हे समजून त्याने तो अभ्यास केला पाहिजे. आणि कुठलंही क्षेत्र निवडायचं असेल त्याला कमीत कमी तुम्हाला इंग्रजी लागेल. इंग्रजी बोलता येणं हे आवश्यक आहे किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला इंग्रजी लागेल. म्हणजे इंग्रजी मस्ट आहे. इंग्लिश इज मस्ट. म्हणून व्हॉट टू स्टडी, तर कमीत कमी सुरुवातीला इंग्लिश भाषा चांगली बोलता येईल, चांगली लिहिता येईल, खूप काही शब्द आपल्याकडे असतील, एवढा प्रयत्न मुलांनी करावा. व्हॉट टू स्टडी, बेसिक वर्ड्स करा 2-1000 सुरुवातीला. नंतर काही वर्ब्स करा. या गोष्टी तुम्हाला सुरुवातीला करावा लागेल. व्हॉट टू स्टडी. आणि त्या विषयाचा जो विषय तुम्ही निवडलेला आहे, जी दिशा तुमची आहे, त्याच दिशेचा अभ्यास करा. एकाच वेळेस हे नाही, ते नाही, ते नाही, 25 विषय घेऊ नका. एक दिशा ठरवून घ्या आणि त्या दिशेप्रमाणे गरजेचा जो अभ्यास आहे, उपयुक्त जो असेल, तो अभ्यास तुम्ही करा. असा व्हॉट टू स्टडीमध्ये मी सांगू शकतो. की आपले 200 व्हिडिओज आजपर्यंत अपलोडेड आहेत. 200पेक्षा जास्ती आहेत. या 200मध्ये काही ना काही हेतू आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये एखाद्या व्यक्ती कॅमेऱ्यासमोर बोलतो किंवा काही टीचिंगचा मुद्दा असेल तर त्याच्यामागे काहीतरी हेतू आहे. आणि तो अनुभव मुलांनी घ्यावा आणि त्यांचा विषय चांगला करून घ्यावा, असंही मला व्हॉट टू स्टडीमध्ये सांगता येईल. याच्या पलीकडे सोशल अंडरस्टँडिंग इज मस्ट. तुम्हाला शेवटी समाजामध्ये काम करायचं आहे. तुम्ही कितीही हुशार असला, कितीही अभ्यास केला, किती टक्के तुम्हाला असले, परंतु एक शिक्षणामध्ये हा एक भाग महत्त्वाचा असतो की तुम्हाला काम समाजात करायचं आहे. तुम्हाला काय अंदमान निकोबारवर किंवा एखाद्या बेटावर जाऊन कुठं राहायचं नाही. तुम्हाला तुमचं प्रसिद्धी, तुमचं कौतुक, तुमचं यश अपयश हे समाजामध्ये दाखवायचं आहे तुम्हाला. आफ्टर ऑल मॅन इज अ पार्ट ऑफ अ सोसायटी. समाजातला एक घटक आहे. म्हणून त्याने समाजामध्ये मिक्स झालं पाहिजे. सोशल अंडरस्टँडिंग त्याने कमवली पाहिजे की त्याला 4 लोकांमध्ये राहता आलं पाहिजे, मित्रांमध्ये खेळता आलं पाहिजे, नंतर मग त्याला व्यवहार करता आला पाहिजे, समाजामध्ये मिक्स होता आला पाहिजे. मग त्याने एक्स्ट्रोवर्ट व्हायचं. वन शुड बी एक्स्ट्रोवर्ट. बहिर्मुख व्हावं, अंतर्मुख राहू नये त्याने. आणि या सोशल अंडरस्टँडिंगच्या गोष्टी आपण शिक्षणाच्या माध्यमातून शिकतो. की विद्यार्थी शाळेत जातो, त्याने प्रत्येकाशी बोलावं, 5, 25, 50 मित्र ठेवावे. किंवा वन शुड बी ओपन टू द वर्ल्ड. ओपन माइंडेड म्हणा. की त्याने समाजामध्ये मिक्स झाला पाहिजे, मुलांमध्ये खेळलं पाहिजे, हसलं पाहिजे, कॉमेडी केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, प्रश्न उत्तर दिले पाहिजे. आणि शिक्षणामध्ये हा सोशल अंडरस्टँडिंग भाग महत्त्वाचा आहे. असं आपल्या चॅनलमार्फत किंवा आपल्या विषयामार्फत आपण अनेक वेळेस हा मुद्दा काढतो की नॉलेज घेताना त्याने सोशल राहायला पाहिजे. वन शुड बी सोशल, वन शुड बी डाऊन टू अर्थ. नम्रता असावी आणि सोशल अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे. नंतर डू स्मॉल थिंग्स. बरेच मुलं सांगतात की मार्चपर्यंत अभ्यास करेल, एवढे धडे करेल, 5 धडे एका दिवसात करेल. तसं करू नका. कुठलंही चांगली वास्तू किंवा इमारत किंवा यश आपल्याला जे दिसतं त्याच्यामागे लहान 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 गोष्टींचा तो एक म्हणजे एक हे असतं. लहान लहान गोष्टींचं एक कॉम्बिनेशन असतं असं म्हणूया आपण. अनेक लहान गोष्ट मिळून आपल्याला मोठी चांगली गोष्ट दिसत असते. जसं एक लहान लहान एक वीट कारागिरी ठेवत असतो, एक वीट करून करून त्याला एक पूर्ण वास्तू दिसते. तसंच अभ्यासाच्या बाबतीत
आपण लहान लहान मुद्दे घ्या की चला मला रोज 5 क्रियापदं पाठ करायचे किंवा आज अर्धा धडा वाचून ठेवायचा आहे, अर्धा उद्या वाचेल, किंवा मला 2-3 उदाहरणं सोडून घ्यायचे, परंतु जे करणार ते एकदम परफेक्ट करा. लहान लहान सवयी चांगल्या करा. शब्द पाठांतराच्या, वाचनाच्या 2-2 प्रश्न पाठ करा. म्हणजे लहान लहान गोष्टी करा, पण त्या पूर्ण करा आणि त्याच्यात आनंद मिळवा. खूप मोठं टार्गेट ठेवा आणि मग तिथपर्यंत जा, तो तर भाग पुढे येईलच. परंतु लहान लहान गोष्टी जर अनेक केल्या तर त्या लहान लहान चांगल्या गोष्टी मिळून एक मोठी चांगली गोष्ट बनते. हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे डू स्मॉल थिंग्स, लहान लहान गोष्टी करा, कमी टार्गेट घ्या, परंतु ते पूर्ण करा आणि त्याच्यातून एक चांगली वास्तू किंवा चांगलं तुम्हाला यश पुढे मिळेल. ऑल फील्ड्स आर गुड. जीवनामध्ये मला हेच व्हायचं आहे, तेच व्हायचं आहे, किंवा पालकांनी असं ठरवू नका याला हेच करायचं आहे, तेच करायचं आहे की. आणि कामाच्या बाबतीत कुठलंही क्षेत्र वाईट नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तपश्चर्याने काम करा, तुम्ही त्या क्षेत्रात सिनियर होणार, पुढे मालक होणार. जे लोक एखाद्या क्षेत्रात मजूर म्हणून काम करतात, पुढे ते कॉन्ट्रॅक्टर बनतात, ठेकेदार बनतात, किंवा एखाद्या हॉटेलवर एखादा वेटर काम करत असेल, त्याला अनुभवाने नंतर तो हॉटेल टाकू शकतो. किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही डायरेक्टच मोठं यश मला मिळेल असं काही सुरुवातीला विचार करू नका. तुम्हाला त्या क्षेत्रात श्रम करावा लागेल, वेळ द्यावा लागेल आणि त्या क्षेत्रात, एकाच क्षेत्रात अनेक दिवस काम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण याच्यात खूप कमवलेलं आहे आणि इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. म्हणजे नो फील्ड इज बॅड. काम करण्यासाठी कुठलं क्षेत्र वाईट नाही, कुठलीच नोकरी वाईट नाही. फक्त तपश्चर्या मात्र चालू ठेवा, त्या दिशेने प्रयत्न करा. आणि या सर्व गोष्टींना आवश्यक असते ते फिजिकल एक्झरसाइज अँड फूड व्हॉट यू ईट. अन्नावर आपले बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, मेंटॅलिटी अवलंबून असते, एकाग्रता अवलंबून असते, शरीर कसं राहील त्याच्यावर. युअर फूड इज युअर मेडिसिन आपण असं म्हणतो. अन्न हेच तुमचं औषध आहे. आणि याच्या पलीकडे या सर्व गोष्टी करण्यासाठी शरीर चांगलं असावं लागतं. बुद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा श्रम करण्यासाठी एक चांगल्या शरीराची गरज असते. म्हणून एक चांगलं शरीर कमवण्यासाठी तुम्ही व्यायाम करा. दिवसाला 20-25 मिनटं व्यायामाला द्या. आणि 20-25 मिनटं जर तुम्ही व्यायामाला दिले तर एक चांगलं तंदुरुस्त शरीर होईल. त्या तंदुरुस्त शरीरामध्ये चांगलं मन राहील आणि या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. असं एक सर्व कॉम्बिनेशन तुम्ही या नॉन टीचिंग लेक्चरमध्ये शिकायचं आहे आणि जीवनामध्ये पुढे जायचं आहे. सो फिजिकल एक्झरसाइज इज मस्ट अँड गुड फूड. चांगल्या क्वालिटीचं अन्न, त्याच्यामध्ये फास्ट फूड नको, फॅट्स नको, अनेक गोष्टी आहेत, ते तुम्ही तज्ज्ञाकडून समजून घ्या. नंतर टाईम फॅक्टर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्हाला वयाच्या 24व्या-25व्या वर्षापर्यंत काही ना काही एक फायनल करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं वेळ ठरवून घ्या की इतक्या वेळेत मला ही करायची. एखाद्या वेळेस आपण एखादं काम घेतो, आज करतो, उद्या करतो, 15 करतो आणि 15 दिवसात ते काम होतं. 2 दिवसाचं काम 15 दिवस पुढे जातं. पण ते काम तर करावं लागणार आहे. मग तेव्हा करण्यापेक्षा आजच करा ते. आणि प्रत्येक कामासाठी वेळ निश्चित करा. टाईम बाउंड असायला पाहिजे. युअर गोल शुड बी टाईम बाउंड. ते एका धड्यामध्ये सांगितलेलं आहे की वेळ फॅक्टरी महत्त्वाचं आहे. की तुम्ही किती बॉलमध्ये शतक केलं ते तर महत्त्वाचं आहेच, परंतु तुम्हाला कमी बॉलमध्ये तुम्ही केलं असतं तर तुमचा संघ एखाद्या वेळेस जिंकला असता. आणि त्या वेळेचंही महत्त्व आहे. म्हणून टाईम फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा आहे. वेळेचं भान ठेवा आणि त्या वेळेनुसार, गरजेनुसार त्या वेळ ठरवून घ्या. त्या टाईम फॅक्टरमध्ये त्या ठरलेल्या वेळेत तुम्ही ते काम पूर्ण करा, टार्गेट पूर्ण करा. आणि टार्गेट हे वेळेशी संबंधितच पाहिजे की तुम्ही ठेवलेलं टार्गेट त्याला वेळ निश्चित करा की इतक्या वेळेत हे झालं पाहिजे. त्यात थोडाफार फरक चालू शकतो. खूपच एखादं काम जास्त दिवस करत राहणं तेही बरोबर नाही. म्हणून टार्गेट आणि टाईम या दोन्ही गोष्टींची सांगड घाला आणि योग्य त्या दिशेने प्रयत्न करा. स्लो बट शुअर हा पण एक मुद्दा आहे. याच्या विरुद्ध मुद्दा आहे तो. इथे टाईम फॅक्टर आपण बोललो टाईमबद्दल, परंतु काही गोष्टी त्याचं ध्येय दूर असतं. जेव्हा अशा वेळेस आपलं ध्येय फार दूर आहे, टार्गेट फार लांबचं आहे, तर त्याला एकदम मिळणार नाही. अनेक महिने, अनेक वर्षे त्याला लागतील. परंतु त्या दिशेने जाण्यासाठी दिशा मात्र फिक्स ठेवा आणि चुकीच्या गोष्टी करून परत वेळ वाया घालवण्यापेक्षा कमी काम करा.
परंतु ते परफेक्ट करा, म्हणजे त्या टार्गेटपर्यंत तुम्हाला जाताना तो रस्ता सरळ आणि मोकळा वाटेल. स्लो बट शुअर, हळूवार करा, परंतु निश्चित यश मिळेल आणि तो केलेला कामाचा भाग नक्कीच त्या कामाचा भाग आहे असं त्याचा अर्थ होईल. उदाहरणार्थ, वार्षिक परीक्षेसाठी आपण पहिल्या दिवसापासून काम करा. अर्धा अर्धा धडा, 5-5 प्रश्न, 10-10 प्रश्न, असं करता करता सिलेबस पूर्ण करा, परंतु परफेक्ट करा तो. नंतर कुठलंही वाक्य विचारलं, कुठलंही उत्तर विचारलं ते आलं पाहिजे. असा स्लो बट शुअर, हे दूरदृष्टीसाठी किंवा दूरचं टार्गेट असेल त्यासाठी ही पद्धत वापरा. एकाच दिवसात सर्व अभ्यास होणार नाही. उद्या परीक्षा आहे ना, आजच्या 10 चॅप्टर वाचून घेऊ, तसं होणार नाही, ते लक्षात राहणार नाही. त्यासाठी थोड्या थोड्या गोष्टी पाठांतर करत राहायच्या, नंतर त्या परीक्षेपर्यंत आपल्याला त्याचा फायदा होतो. स्लो बट शुअर. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे व्हेन टू स्टडी. अभ्यास करण्यासाठी कोणती शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती योग्य आहे? व्हेन टू स्टडी, अभ्यास केव्हा करावा? अभ्यास करण्यासाठी आपली मेंटॅलिटी चांगली पाहिजे आणि मनात विचारांची गर्दी नको. त्याच्या पलीकडे अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं शास्त्रीय कारण म्हणजे पोट तुमचं खाली पाहिजे किंवा थोडंफार खाल्लेलं पाहिजे. कारण कुठलंही बौद्धिक काम करण्यासाठी मेंदूला आवश्यक तो रक्तपुरवठा लागत असतो. तुम्ही जर जेवण केल्यावर लगेच अभ्यासाला बसले तर ते चुकीचं होईल. कारण जेवण केल्यानंतर तुमच्या पोटामध्ये अन्न पडलेलं असतं आणि त्याचं पचनक्रिया होण्यासाठी सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्तविसरण संस्था त्या जठराकडे वळली ते बऱ्याच प्रमाणात आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होते. म्हणजेच आपल्याला सुस्ती येते आणि सुस्ती येत असेल, त्याला रक्तपुरवठा कमी पडत असेल ब्रेनला, तर तो अभ्यास करू शकणार नाही. म्हणून बौद्धिक काम करण्यासाठी पोटामध्ये अन्न नको, कमीत कमी अन्न पाहिजे. याचं एक उदाहरण देण्यासाठी ड्रायव्हर क्षेत्रातलं बघा तुम्ही. कुठलाही ड्रायव्हर रात्री जर गाडी चालवत असेल तर तो रात्रीचं जेवण करत नाही. त्याने जर जेवण केलं तर त्याला झोप लागेल. त्यामुळे आपलं क्षेत्रसुद्धा ड्रायव्हर सारखंच आहे. बौद्धिक काम करण्यासाठी आपल्याला पोटात अन्न चालणार नाही. तुम्ही अभ्यासाला बसा, अभ्यास करा 2-3 तास. अभ्यास संपल्यावर जेवण करा. जेवण केल्यावर अभ्यास करू नका आणि झोपून अभ्यास करू नका. मग अभ्यासाची वेळी कशी असते, पोटामध्ये ज्यावेळेस अन्न नसतं किंवा जेवण करून 2 तासापेक्षा जास्त वेळ झालेली असेल, 2-3 तास, त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. पोटात अन्न असताना अभ्यास करू नका. आणि शक्यतोवर पहाटेचा अभ्यासही चांगला असतो. व्हेन टू स्टडीमध्ये सकाळचा अभ्यास चांगला असतो. परंतु काळाची गरज लक्षात घेता कुठलीही वेळ अभ्यासाला चांगली करून घेऊ शकतो आपण. फक्त वातावरण शांत पाहिजे आणि पोटामध्ये अन्न नको आणि एकाग्रता पाहिजे. मनात विचारांची गर्दी नको. शक्यतोवर दिवसातून 4 ते 5 तास जर अभ्यास केला चांगल्या पद्धतीने तर तो अभ्यास चांगला होतो. आणि या सर्व गोष्टींचा विचार आपल्या विद्यार्थ्यांनी करावा. जी इंग्लिश टीचर चॅनलमध्ये आपण इतर वेळेस आपण विषयावरच बोलतो, आपल्याला इतर विषयावर बोलायला वेळ नसतोच. म्हणून आज नॉन टीचिंग लेक्चर यासाठीच घेतलं की आपण काय करतोय किंवा आपली दिशा कोणती आणि आपण कशासाठी काय करतोय, कशासाठी काय वाचतोय, या सर्व गोष्टींचा विचार जी इंग्लिश टीचर पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी करावा. म्हणून आज आपण याबद्दल बोललो मित्रांनो. ठीक आहे, भेटूया पुढील लेक्चरमध्ये. एका विषयावर आपण बोलू. तोपर्यंत गुड बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.